श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथली चैत्र यात्रा 12 एप्रिलला संपन्न होती आहे। यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांमार्फत ज्योतिबा डोंगर इथं युद्धपातळीवर तयारी सुरू आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाच्या विविध विभागांच्या प्रमुखांकडून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आणि इतर सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला। प्रशासनानं यावेळी प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या। त्याचबरोबर यात्रा काळात वळीव पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागानं दक्षता बाळगावी असंही त्यांनी सूचित केलं। यावर्षी यात्रा आपण प्लास्टिक मुक्त, होर्डिंग मुक्त यात्रा आपण करणार आहे। त्या अनुषंगाने कापडी पिशव्यांचं वाटपसुद्धा आपण करणार आहे। आत्ताच पोस्ट विभागाने 10,000 पिशव्यांचं कापडी पिशव्यांचं वाटप केलं। काही बँकासुद्धा कापडी पिशव्यांचं वाटप करणार आहे। बचत गटांच्या पिशव्या देवस्थान समितीसुद्धा वाटप करणार आहे। जे प्लास्टिकच्या बॉटलमधून जे पाण्याचं वाटप केलं जातं ते सुद्धा यावर्षी आपण जे अन्नदान आणि पाणीदान करणार आहेत त्यांना विनंती करणार आहेत की त्यांनीसुद्धा प्लास्टिकच्या बॉटलचा वापर कमीत कमी करावा। जे रियुजेबल प्लास्टिक बॉटल आहेत किंवा पाण्याचे ग्लास त्या माध्यमातून पाणी द्यावं। यावेळी कोल्हापूर डाकघर विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कापडी पिशवीचा प्रदान समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, DYSP आप्पासाहेब पवार, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ग्रामसेवक शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, गावकरी उपस्थित होते।